कसबे वनी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साहात शुभारंभ। सर्वांगीण ग्राम विकासासाठी गावकऱ्यांचा एकजुटीचा संकल्प। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कसबे वनी गावात मोठ्या उत्साहात करण्यात आला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ झाला असून हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे। या उपक्रमाचा प्रमुख उद्देश ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि गावांचा सर्वांगीण तसेच शाश्वत विकास घडवणे हा आहे। पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते व मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी हे अभियान प्रभावी ठरणार आहे। अभियानाअंतर्गत सुशासनयुक्त पंचायत, लोकसहभागातून विकास, जलसमृद्ध आणि हरित गाव, मनरेगा अभिसरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय अभियान असे 7 घटक निश्चित करण्यात आले आहेत। लोकसहभागातून गावोगाव विकासाची चळवळ उभी राहावी हा या अभियानामागील मुख्य हेतू आहे। कसबे वनी येथे या उपक्रमाचा शुभारंभ गावकऱ्यांच्या सहभागाने करण्यात आला। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच ग्रामसभा घेऊन विकास आराखड्याविषयी चर्चा करण्यात आली। गावातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवित एकजुटीने गाव विकासाचा संकल्प केला, त्यामुळे गावांमध्ये सकारात्मक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे। कार्यक्रमाला सरपंच मधुकर हरिभाऊ भरसट, उपसरपंच विलास नामदेव कड, ग्रामसेवक संजय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सहाय्यक गटविकास अधिकारी वेंदे साहेब, कृषी अधिकारी परदेशी साहेब, अंगणवाडी कार्यकर्ता, ग्रामपंचायत कर्मचारी, साफसफाई कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामविकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या या अभियानातून गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साध्य होईल असा विश्वास ग्रामसेवक संजय देशमुख यांनी व्यक्त केला। संजय अमरदास देशमुख, ग्रामविकास अधिकारी कसबे वनी। सर्वांना नमस्कार आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान आपल्याकडे राबवण्यात आहे, त्या निमित्ताने व्हिडिओ साहेब मुक्कामी इथं होते। मुक्कामी राहून आम्ही रात्री ग्रामसभा घेऊन आज सकाळी पिण्याच्या टाकी येथे जवळ परिसर सर्व ग्रामस्थ व पंचायत समितीचे अधिकारी समेत स्वच्छ अभियानात सहभागी होऊन श्रमदान केले। उपस्थित ग्रामस्थांना नियमित घरपट्टी वसुली संदर्भात आम्ही त्यांना कळवण्यात आलेले आहे आणि 100% वसुली केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टाकी जिथे आहे ते शुद्धीकरण, परिसर स्वच्छ ठेवणे व ग्रामस्थांना आवाहन केले व वृक्ष संवर्धन प्रत्यक्ष वृक्षास गेरू आणि चुना लावून कलर देऊन तसेच सांडपाणीचं घनकचरा देण्यासंदर्भात डम्पिंग ग्राउंड येथे जे CCTV कॅमेरे बसवण्यासंदर्भात आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्या कामी आम्ही तिथं डम्पिंग ग्राउंडला तिथं CCTV कॅमेरे आम्ही बसवण्यात येणार आहे। रात्री आम्ही माननीय वेंदे साहेब म्हणजे व्हिडिओ साहेब आम्ही इथं मुक्कामी राहून आम्ही कामकाज केलेले आहे। ग्रामसेवक साहेब, या योजनेअंतर्गत निधी कसा मिळतो आणि त्याचे वाटप कशा प्रकारे होते, काय सांगाल? निधी या योजनेअंतर्गत निधी आम्हाला मिळत नाही, परंतु आम्ही आमच्या लेवलला श्रमदानामार्फत आणि लोकवर्गणी मार्फत जे काही लोकवर्गणी जमा करण्यात येते आमच्यामध्ये ते आम्ही त्या डिवाइड करून आम्ही तिथल्या कामाचं असेल किंवा तिथल्या रस्त्याचं असेल तिथलं आम्ही नियोजन करतो। मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान नेमकं या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश म्हणजे गावातल्या लोकांपर्यंत हा म्हणजे ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून संजय गांधी निराधार आश्रमाचे UTID कार्ड असेल किंवा घरपट्टी पाणीपट्टी विषय असेल हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्या योजनेअंतर्गत होतं आहे आणि गावातले जे अधिकारी लोक आहेत सगळे ते तिथं येऊन रात्रीची सभा घेऊन त्यांच्यापर्यंत सोपवण्याचं काम करण्यात येत आहे। ग्रामसभा देखील आपण या ठिकाणी घेतली आणि तसेच स्वच्छतेचा एक संदेश देखील गावातील नागरिकांना मिळाला, त्याबद्दल काय सांगाल? नागरिकांना एवढंच सांगण्यात की जे प्लॅस्टिक वगैरे आहे, प्लॅस्टिक असेल किंवा जे घनकचरा असेल हे लोकांनी केला नाही पाहिजे। या संदर्भात आम्ही ठोक उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत, त्या आम्ही त्यांच्यावर 5,000च्या आसपास आम्ही हे करणार, त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना गावात नोटीस वगैरे त्या व्यापाऱ्यांना आम्ही पाठवलेले आहे। या अभियानात ग्रामस्थांचा कसा सहभाग मिळत आहे आपल्याला?
ग्रामस्थांना सहभाग असा विषय आहे की सर्व ग्रामस्थांना आम्ही निरोप देऊन आम्ही त्या कल्पनाविषयी आम्ही दर संध्याकाळी आम्ही दर गुरुवारी आम्ही सर्व लोकांना गोळा करतो. लोकांचा चांगला सहभाग आहे, त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही. शासन स्तरावरून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा आणि प्रशिक्षणाचा ग्रामपंचायत फायदा होतोय काय सांगा? नाही, 100% फायदा होतो. कारण जो काही प्रशिक्षण आमच्याकडे होतं त्या योजनेअंतर्गत आम्हाला त्याचा इतका 100% फायदा होतो की जेणेकरून त्या गुणामध्ये 100 मार्काचा जो पेपर आहे तो सोडवण्याचं काम आम्ही त्या प्रशिक्षणाअंतर्गत आम्ही त्या गावाचा गुणांकन आम्ही त्या गावात सोडवण्याचा प्रयत्न आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक डिजिटल मध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतीची काही वेबसाईट वगैरे काही तयार केली आहे? हो, वेबसाईट आम्ही ग्रामपंचायतीची वेबसाईट आम्ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये गावकऱ्यांचे जे कर्मचारी असेल किंवा जे काही अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, सर्वांचे अपलोड आम्ही त्याच्यात फोटो लोड केलेले आहेत आणि जे कामांचा विषय आहे आम्ही केलेला आहे. जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी कोणती जनजागृती मोहीम राबवली जात आहे? आम्ही गावामध्ये दौंडी दिलेली आहे आणि त्या अंतर्गत गावात रिक्षा आम्ही फिरवलेली आहे. त्याच्यामुळे गावामध्ये आम्ही पूर्णपणे डिजिटलायझेशन आम्ही केलेलं आहे. ग्रामस्थांच्या जीवनमानात काही सकारात्मक फरक पडला आहे का? हो, 100% फरक पडला आहे. जेणेकरून ज्या लोकांना जे माहीत नव्हतं प्लास्टिक बंदी वगैरे हा विषय त्यांना कळाल्यानंतर आता गावामध्ये भरपूर असा आमचा 80% फरक पडलेला आहे. फक्त आमच्याकडे डम्पिंग ग्राउंड जिथं आहे तिथं सेग्रिगेशन शेड आम्ही बनवायचं काम आमच्याकडे चालू आहे. जेणेकरून तिथं प्लास्टिक विलगीकरण आम्हाला करायचं आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. गावाचा विकास पाहून तुम्हाला वैयक्तिकरित्या काय समाधान वाटते? आता लोकांचा एवढा सहभाग बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही 100% ह्या योजनेमध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्हाला या 100 गुण आम्हाला मिळून आम्ही गावाला बक्षीस देण्याचं काम आम्ही करणार आहोत. पुढील काही वर्षात आपल्या ग्रामपंचायतीला तुम्ही कसं बघता? तुमचं काय स्वप्न आहे ग्रामपंचायत? स्वप्न म्हणजे जे गावाचं डम्पिंग ग्राउंड आहे ह्या ग्राउंडमध्ये जे आजूबाजूचे जे छोटे छोटे खेडे आहेत हे सुद्धा आमच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वगैरे टाकण्याचा हे करतायत. तर आम्हाला असं डम्पिंग ग्राउंड करायचं आहे की जेणेकरून ते डम्पिंग ग्राउंड म्हणजे खास विलगीकरण त्यात झालं पाहिजे, हा आमचा हेतू आहे. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? नागरिकांना एकच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी घरपट्टी ही 100% भरली पाहिजे, पाणीपट्टी 100% भरली पाहिजे आणि प्लास्टिकचा उपयोग न करता जे कापडी पिशवीचा उपयोग जर केला तर याच्यापासून गावाचा आपल्याला गुणांकन भेटून आपण 100% यशस्वी होऊ. तसेच सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.